त्यांनी राजीनामा दिला पक्षश्रेष्ठींकडे। त्यानंतर ते कायम एकदम ठोकून म्हणत होते मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही। तर पक्षाने त्यांच्यावर अजून एक जबाबदारी सोपवली, प्रचार प्रमुख पदाची। त्यानंतर ते वाटतं काल त्यांच्या भाषणात बोलले की मला ते पद नको होतं, मी फक्त भेटायला गेलो होतो, भेटायला गेले असताना मला पत्र दिला, मला नको होतं। ठीक आहे, आम्ही मान्य केलं की तुम्हाला तो पत्र नको होतं। जर तुम्हाला तो पद नको होतं तर प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही लेटरेट कसं काय छापून घेतला? जी पद मला नकोय ते मी लेटरेट छापेल का? आपल्या मार्फत फक्त एवढंच बोलतोय, जी पण माहिती आम्हाला आज भेटली ती पण तुमच्या मार्फतच भेटली की त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांचे सहकारी म्हणतात। हे पण आम्हाला माहिती तुमच्याचकडनं भेटली आहे की आम्ही पत्र जबरदस्ती दिला। तुम्ही मला सांगा ना, जबरदस्ती पत्र घेतल्यानंतर कोणी लेटरेट छापेल का? हे जाब आपण नक्कीच त्यांना विचारलं पाहिजे असं मला वाटतं। आपण बघितलं असेल आपला देश आणि आपलं राज्य आणि संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे। आज सत्ताधारी आपल्या संविधानाची कशी विल्हेवाट लावतायत, त्या सत्तेचा कसा दुरुपयोग करतायत, आज ही आपल्याकडे गोष्ट लक्षात आली असेल। आज जर आपण बघितलं सत्ताधारी भाजपा किंवा इथं महायुती सरकार असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांची एकच इच्छा आहे की विरोधी पक्षच नाही पाहिजे। आज विरोधी पक्ष त्यांनी संपवायला घेतलेला आहे। जर आपण